एक महत्त्वाची बातमी, संजय राऊतांचा राज ठाकरे यांना मेसेज गेलेला आहे अशी सूत्रांची माहिती येते। मनसे नेत्यांच्या उघड नाराजीनंतर राऊतांचा हा मेसेज गेलाय। मी असं काहीही बोललो नव्हतो असं संजय राऊतांनी म्हटलंय। माझ्या वक्तव्याचा तो अर्थ नव्हता असंही संजय राऊतांनी मेसेजमध्ये म्हटलंय अशी माहिती समोर येते। एकीकडे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आता मी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देतो असं म्हणत म्हटलेलं होतं की राज ठाकरे यांनी स्वतः महाविकास आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, काय नेमकं म्हणणं आहे संजय राऊतांचं, काय मेसेज केलाय त्यांनी? प्रज्ञा, आपण बघतो की सकाळपासून संजय राऊत यांनी वक्तव्य केलं की महाविकास आघाडीमध्ये येण्याची राज ठाकरे यांची इच्छा आहे आणि त्यानंतर आपण बघतो की मनसेची महत्त्वाची बैठक त्यावेळेसच शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या निवासी स्थानी सुरू होती आणि संजय राऊतांच्या वक्तव्यावरती मनसे नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करताना नाराजीचा सूर उमटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आता संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना मेसेजद्वारे त्यांची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे की माझ्या वक्तव्याचा तसा अर्थ नव्हता, मला तसं म्हणायचं नव्हतं आणि एकूणच आपण बघतोय की हे जे काही वक्तव्य केलं त्यानंतर मनसेकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्यावरती काहीसा पडदा टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो संजय राऊत यांच्या वतीने करण्यात आलेला आहे। संजय राऊतांनी वक्तव्य केलं होतं की राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची इच्छा आहे, मात्र त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असं संजय राऊत यांनी मेसेजद्वारे राज ठाकरे यांच्याकडे म्हटलेलं आहे। नक्कीच। आणि आता या संदर्भात खरं तर संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील यांनी भाष्य केलेलंच होतं। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।